सातपूर विभागीय मनपा कार्यालयात गुरुवारी 2 जुलै रोजी झालेली नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली प्रभाग सभा तब्बल 4 तास गाजली। राष्ट्रगीताने सभेची सुरुवात झाल्यानंतर प्रभाग सभापती समाधान देवरे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। मात्र औपचारिकेनंतर सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले। प्रभारी नगर सचिव संजय नेरकर यांनी मंजुरीसाठी ठेवलेले 22 विषय सभागृहासमोर मांडले। सर्व विषयांना एकमताने मंजुरी मिळाल्यानंतर नगरसेवकांनी थेट जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरले। रस्ते, पाणी पुरवठा, गटारी, स्वच्छता, आरोग्य, अतिक्रमण, अपूर्ण विकास कामे आणि रखडलेल्या कामांबाबत नगरसेवकांनी संबंधित विभाग प्रमुखांना एकापाठोपाठ एक प्रश्न विचारत जाब मागितला। अनेक प्रश्नांवर अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देताना कसरत करावी लागली। नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष खपून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला। सभापती समाधान देवरे यांनी विविध विषयांच्या कामकाजाचा आढावा घेत अधिकाऱ्यांना कामांमध्ये गती आणण्याच्या सूचना दिल्या। नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले। दरम्यान या बैठकीला विभागीय अधिकारी सुनील राजभोज, प्रभारी नगर सचिव संजय नेरकर, नगरसेवक दिनकर पाटील, विश्वास नागरे, अमोल पाटील, नितीन निगळ, निवृत्ती इंगले, भागवत आरोटे तसेच नगरसेविका माधुरी बोलकर, इंदुबाई नागरे, अंकिता शिंदे, उषाताई शेळके, मानसी शेवरे, सोनाली बंतुरे, हर्षदा गायकर, नयना जाधव, कविता लोखंडे यांच्यासह मनपा विभागाचे अधिकारी ललित भावसार, आकाश पवार, DS कोल्हे, साहेबराव राऊत, प्रमोद मारू, हर्षद मारू, विलास गायकवाड, आनंद भालेराव, जगदीश लोखंडे तसेच फायर ब्रिगेड अधिकारी व मनपा मायको हॉस्पिटल मधील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, सातपूर। त्याची अवस्था तुम्ही पाहिली ती दूर अवस्था झालेली आहे पूर्ण रस्त्याची। तर माझं म्हणणं आहे की रस्ते आता लगेच होणं काही शक्य नाही, तर जे काही खड्डे वगैरे असतील तर ते बुजवण्याचं काम लवकरात लवकर करण्यात यावं, कारण ऍक्सिडेंट होत आहेत, पाणी साचत आहे आता पावसाळ्यामुळे। आणि आनंद जॉगिंग ट्रॅक आहे आमची पाईपलाईन रोड, तर तिथे रस्त्याचं म्हणजे आपले पाईपलाईन टाकण्यामध्ये खोदकाम करण्यात आले, त्यामुळे तो जॉगिंग ट्रॅक आहे ना तो पूर्ण खराब करून टाकलेला आहे। तर तिथे आता जॉगिंग करण्यासाठी जे काही ज्येष्ठ नागरिक वगैरे तिथे येतात तर त्यांना ते काही व्यवस्थित चालता येत नाही त्याच्यावर, तर ते व्यवस्थित करण्यात यावं, तुम्ही सांगून द्यावं। परंतु त्याची केस कोर्टात चालू आहे, त्याच्याबद्दल कोण उत्तर देऊ शकतं सभापती महोदय सांगा। काम बघतात त्यांनी ते काम बघून त्या गोष्टीला 8 वर्ष झाली। माझ्या मते त्याच्यावर नक्कीच आपण निर्णय घ्या आणि ती स्मशानभूमी लोकांच्या सेवेत लवकर होईल अशी ती अपेक्षा व्यक्त करतो। आपण विभागीय अधिकारी आहात, ठीक आहे, तुमच्या वेळेस आपण त्याची माहिती घेऊन आम्हाला सांगावं आणि काय आता त्याचं पोझिशन आहे हे ठरवलं तर बरं होईल। एक तर मोरवाडीला जावं लागतं किंवा सातपूरला यावं लागतं किंवा पंचवटीला जावं लागतं, त्यामुळे आपण ती गोष्ट प्रामुख्याने घ्याल अशी एक अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो। माझा सर्वात महत्वाचा आहे आमच्याकडे पाणी प्रश्न। पाण्याचं संबंधित आमचे राऊत साहेब आहे ते ऐकून घेतात। मी साधारण 2 वर्षापासून जेव्हा आपण पाईपलाईन मंजूर केला, जेव्हा नवीन पाण्याची टाकी झाली आशीर्वाद नगरची, तेव्हापासून सांगतोय की आपण नगरावाईज विभाग करा, त्याचे 6-6 तास एका जागी पाणी सोडण्यापेक्षा ते पाणी जर आपण 2-2 तास सोडलं तर लोकांना प्रेशरनी पाणी मिळेल। त्यासाठी पाण्याचं कोण बघताय? बोले साहेब पूर्ण पाण्याची टाकीचं सिमेंट खाली येऊन राहिलं तर तिथे काय शिवमंदिर आहे, तिथे लोक येतात, राधाकृष्ण नगरला पाण्याची टाकी होती, त्या पाण्याच्या टाकीमध्ये कबूतर मेलेला होता, म्हणजे तो पाईपलाईन खाली आला होता। तिथं पाण्याची लाईन खराब झाली होती, आपण खड्डा खाल्ला, तिथं खड्ड्यांमधनं पाईपलाईन मधनं कबूतर बाहेर आला होता। वारंवार लोकांच्या कंप्लेंट येत होत्या की काही हा पाण्यातनं घाण वास येतो, पण काय कशामुळे हे काही कळत नव्हतं। जेव्हा आम्ही पोलीस साहेबांना आणि
की राधाकृष्ण टाकी किंवा पाणी त्याच्यात तुम्ही काही झाकण ठेवलेलं नाही ना, काहीच नाही. ही झाकं आपण म्हणजे महासभेला आता पहिल्याच दुसऱ्या महासभेला बोललेले, आता किती 6 महिने होत आलेले तरी त्या टाकीला झाकण गेलेले. आणि तसंच हे मीटर आहे, मीटरमध्ये निघालेले, मीटर आहे पाण्याचं मीटरमध्ये निघालेले. तर याची काळजी घ्यायला पाहिजे. कसं आहे पहिलेच उदाहरण दिलं त्याला माझ्या बरोबर 2 वाजेला यायचं तुम्ही दोघांनी परत त्याचं टेंडर निघणार आहे का दुरुस्त म्हणजे याचं रेट वाढायचं. अरे तुम्ही अख्खे पैसे काढून देता करत नाही आणि त्याच्यावर वसंत कार्यकरला आतापर्यंत ते बनवायला 15 कोटी रुपये लागलेले. काय चाललं तुम्हाला काय वाटतं? अरे आम्हाला 50 वर्ष झाले, 92 पासून आम्ही तुम्हाला आम्ही बोलल्यावर लोकांना राग याचा कामं करते मी हा. आणि नगरसेवकांचा प्रत्येकाचा आदर करायचा, फोन घ्यायचा, पहिल्या ग्रीन मध्ये उचलायचा, खोटं बोलायचं नाही, बोलले फोन उचला जायचा. आणि जेव्हा नगरसेवक काम सांगतो ना त्याला 100 फोन येत राहतात. कुत्रे कोण येत, पशु कोण आहे, कधी आले तुम्ही? महिना झाला. महापौर मॅडम कशी आल्या? 100 डुकरं होते माझ्या प्रभागात. महापौर मॅडमने फोन करा सोनवण्यांना, हे डुकरं घेऊन जा. कुठला आहे तू? हे डुकरने पार्टनर आहे त्याच्यात आणि डुकरांमध्ये पण पार्टनर आहे. सातपूर विभागात जेवढे डुकरं 8 दिवसात सगळे डुकरं पुढे नाही सोडायचे ते शहरामध्ये किंवा इतर ठिकाणी पण नाही. कुत्रे सुद्धा चुकीचं काम नाही झालं. प्रत्येकाने साफसफाईवाले त्यांनी सुद्धा बचावले. किती कर्मचारी सफाई आपल्याकडे सगळ्या सातपूरमध्ये? माझ्याकडे ना 146 कर्मचारी आहेत. एक प्रश्न असा आहे जो नोंदणी प्रमाणपत्र जे असतं ते किती दिवसात मिळेल? सगळे कागदपत्रांची पूर्तता असल्यावर सुद्धा सगळ्या कागदपत्रांची पूर्तता 3 दिवसात तिथं केलं पाहिजे. तर म्हणजे माझ्या स्वतःच्या मुलाचं वेगळं काही नाहीये, पण मला वाटतं आपल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या नाशिकचा विकास होत आहे. या नाशिकच्या विकासादरम्यान होणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. आपल्या ह्या नाशिकच्या रस्त्यांवरून मला वाटतं साधू संत जाणारे पण बॅरिगेड्सच्या अभावी तसेच काही गोष्टी ह्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे खड्डे वगैरे जे बुजवले जात नाही त्यामुळे अनेक नरबळी याच्यामध्ये केलेले आहेत. असं म्हणून आपल्या नाशिकचं खरं म्हणजे दुर्दैव आहे की सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी आपल्याला ह्या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागतंय. पण माझ्या आता अधिकाऱ्यांना सगळ्यांची आता बघितला सगळ्या गोष्टींच्या बाबतीत मला एकच विनंती आहे की नेक्स्ट टाइम ज्या वेळेला ही सभा होईल त्यावेळेला त्यांचा सगळ्या गोष्टींवर अभ्यास झालेला पाहिजे. उडवाउडवीची उत्तरं न देता आम्हाला मला असं वाटतं जे काही आम्ही तुमच्या समोर समस्या घेऊन येतो त्याचं लवकरात लवकर निराकरण व्हावं. मला वाटतं त्याचे पोलीस साहेब नाही येत ना. माननीय नगरसेवक विभागीय अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांना हात जोडून विनंती करतो, तुम्ही जर ठरवलं तर आपल्या 6 विभागामध्ये नाशिक सातपूर विभागाला आपण बक्षीस मिळवू शकतो. आणि माननीय नंदागिरी यांनी महापौरांना सांगितले ज्या विभागातले कर्मचारी चांगलं काम करतील त्या विभागाला मी माझ्या स्वतःच्या हाताने त्यांना मी त्याचा सत्कार करणार आहे. इथून मग काय झालं, तुम्ही काय केलं, मला वाटतं काही तुम्ही जे अधिकारी झालेले आहात त्याच्यात काही एखादा विषय असा असतो का तुमच्याकडे जेव्हा अधिकारी होऊन नगरपालिकेत येतात एखादा विषय असतो का 1000 जबाबी उत्तर तुमच्याकडे हजर असतात त्याचा एखादा विषय तुम्हाला असतो का? कारण तुम्हाला कोणी नगरसेवकांनी प्रत्येकाने प्रश्न केला तर तुम्ही प्रत्येक प्रश्नाला तुमच्याजवळ अचूक उत्तर असतं, बरोबर? म्हणजे त्याला आम्हाला काय नाव पूर्वीपासून चांगलं आहे.
आपल्याकडे काही लढाई भानगडी करणार लोक नाही, आपण सर्व समाजाला सर्व लोकांना एकत्र घेऊन चालतो. कुठे तुला भाव आपल्याला करायचा नाहीये. प्रत्येकाने आपल्या आज मला वाटतं 12 नगरसेवका कुठल्या प्रभागात असतील आपल्या नागपूरमध्ये आहे आणि या सगळ्या क्रांतीच्या राणी आहेत, हुशार आहे, सुरक्षित सुशिक्षित आहे आणि दमदार पण तेवढे आहेत. या सगळ्या भगिनीने जर ठरवलं तर सर्व अधिकाऱ्यांना त्या घरी जाऊन देणार नाही. आम्ही तर 8 लोक आहेच. पण आता अण्णा आमचे ज्येष्ठ म्हणजे शिलेदार एकदम पुढे ढाल घेऊन सगळ्यांच्या पुढे उभे असतात. पण हे सगळे काम करीत असताना तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. की पाणी पुरवठ्याचा विषय घेतो साहेब आपला पहिला, ज्या पिंपळगाव शिवारात आहे माहिती आहे आपल्याला, तिथं आज 500 घरं आहे. गुंठेवारी मला वाटतं अण्णा 2-2.5 हजार घरं आहे. प्यायला पाणी नाही. परवाच्या रात्रीला 10 वाजता गेलो लोक रस्ते उठून आम्हाला प्यायला पाणी आपल्या विहिरीतून पाणी काढताय. ही नाशिक महानगरपालिकेची परिस्थिती असेल, आपल्या संपूर्ण परिस्थिती असेल तर पाणी पुरवठ्यावर काय करतो सांगा मला. तुम्ही ऐकून घ्या, मला ते करायचंय. मी तुम्हाला आजपर्यंत हात तुम्हाला सांगितलं होतं की हात जोडून तुम्हाला सांगतो, हात जोडून सांगतो. लोकांना पाणी नाही प्यायला 3 दिवस आंदोलन करते, कामावर जाते नाही काही तशी परिस्थिती. यांना घेऊन गेलो मी सभापतींना एकत्र लोकांच्या घरात काय त्याला काय आहे की नाही आपल्याकडे पाणी नुसतं आपण आपल्या पुढच्या बसून चालवणार नाही. तुम्ही लोकांनी जे आम्हाला निवडून दिले ते लोक 100 2 दिवसाला करताय, रात्रीचे फोन करताय. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज.